बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ मूर्तीचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते येळ्ळूर गावात मोठ्या उत्साहात झाले। यावेळी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी आयोजित सत्कार समारंभात युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा जिरेटोप देऊन सत्कार करण्यात आला। समारंभाला उद्देशून बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की सुसंस्कृत देश बनवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आदर्शांशिवाय पर्याय नाही। येळ्ळूर गावामध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याबरोबरच ग्रंथालय सुरू केल्याने ग्रामस्थांचे कौतुक केले। शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं, म्हणजे हिंदवी स्वराज्य संघटना पण स्थापन केली, चांगली बाब आहे, कौतुकास्पद आहे। पण शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं? हे स्वराज्य काय नुसतं महाराष्ट्रासाठी मर्यादित होतं का? दक्षिणेत म्हणजे जिंजी, म्हणजे तामिळनाडूमध्ये जिंजी किल्ला आहे, जिंजी म्हणतात, तिथं आता जिंजी म्हणतात। तर हा जिंजी किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला तामिळनाडूमध्ये। काय दृष्टिकोन शिवाजी महाराज असतील बघा। ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं त्यावेळी औरंगजेबाला वाटलं की आता आपण सगळं ताब्यात घेतलं। त्यावेळी राजाराम महाराजांना संभाजी महाराजांचे धाकटे बंधू ताराराजांचे नवरे यांना आपलं हिंदवी स्वराज्य जर चालवायचं असेल तर हा वारस हा सुरक्षित पाहिजे, म्हणून त्यावेळी राजाराम महाराजांना रायगडवरनं पलायन करावं लागलं। आपण नेहमी म्हणजे राजगड, आग्रा ते राजगड शिवाजी महाराजांचा आपण नेहमी उल्लेख केला जातो। तेवढंच महत्वाचं आहे की राजगड किल्ला ते आपली दुसरी राजधानी नंतर जी झाली त्या जिंजी किल्ल्यापर्यंत राजाराम महाराजांना जावं लागलं। आणि आपल्या दक्षिणेच्या कोपऱ्यात म्हणजे तामिळनाडूमध्ये एवढा मोठा किल्ला शिवाजी महाराजांनी तिथं उभा केला, किंबहुना त्यांच्या ताब्यात ठेवला। आणि 1689 ते 1690 ते त्याच्या पुढे 8-9 वर्ष मराठ्यांचं साम्राज्य हे जिंजी किल्ल्यातच चालू होतं। म्हणजे किती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन असेल तुम्ही पण बघा। म्हणजे आपण तर बेळगावच्या सगळ्या लोकांचं मला कौतुक याच्यासाठी करायचं आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आचार विचार जीवन ठेवलेलं आहे। हे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी स्थापन केलेलं आहे। हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? हे स्वराज्य हे सुराज्य कसं करता येईल? नुसतं इतिहासाचे पुस्तक वाचून चालणार नाही। त्या इतिहासाचे पुस्तक वाचून झाल्यानंतर ते आपण आत्मसात कसं करू, आपण शिस्तबद्ध कसं राहू, आपण शिवाजी महाराजांसारखं कसं होऊ शकतो, आपण स्वतःला केव्हा म्हणू बाबा मी शिवाजी महाराज 1% तर झालो, त्यावेळी खऱ्या अर्थाने हे स्वराज्य हे सुराज्य झालं असं समजलं। येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर शिवचरित्रचे प्रमुख वक्ते डॉक्टर अमर अडके हे उपस्थित होते। अश्वारूढ शिवमूर्तीचे अनावरण करण्याबरोबर राजमुद्रा उद्घाटन, ग्रंथालय प्रवेशद्वार पूजन, शिवचरित्र ग्रंथपूजन, शिवचरित्र ग्रंथालय उद्घाटन, गंगा पूजन, ध्वज पूजन, जिजामाता प्रतिमा पूजन, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज प्रतिमा पूजन, महात्मा ज्योतिराव फुले प्रतिमा पूजन, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कोल्हापूर शिवचरित्रचे प्रमुख वक्ते डॉक्टर अमर अडके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। हा शिवाजी महाराजांचा संजीवन चबुतरा आणि शिवाजी महाराजांचा जी संजीवन मूर्ती आहे त्याला पुतळा म्हणू नका, त्याला मूर्ती म्हणा, संजीवन मूर्ती। हा आपला किल्ला आहे, हा राजहंसगड। या राजहंसगडाच्या पायथ्याला एकदा औरंगजेबाचा डेरा होता। त्या औरंगजेबाच्या डेऱ्याचं नाव होतं गुलालबाग। ही गोष्ट मुद्दाम मी आपल्याला सांगतोय। आणि त्याचा वजीर होता असद खान। आणि औरंगजेब आला होता कुठून? पंढरपूर, ब्रह्मपुरी, अथणी ही मंडळी माझ्याबरोबर त्या ठिकाणी परवा होती। तिथून ते चिकोडीच्या मार्गाने इथे आले। आणि औरंगजेब अस्वस्थ होता, आपल्या परिसरात काय घडलंय ते पाहत मग कळेल या पुतळ्याचं महत्व काय। मी सांगू का की जसा श्री शिवराज्याभिषेकाचा सोहळा घडला आणि उत्स्फूर्त उद्गार आले की पुन्हा
या सह्याद्रीवर या महाराष्ट्रात इतका मंगल सोहळा होणे नाही. तसं आज ही अश्वारूढ शिवमूर्ती तुम्ही उभी केली, याच्या पुढे इथून पुढच्या 10 पिढ्या कोणतंही मोठं मंगल कार्य असू शकणार नाही. इतकं मोठं कार्य. अभिमान तुमच्या कोणत्याही दैनंदिन व्यवहाराचा नाही, अभिमान तुमच्या मराठी अस्मितेचा आहे. आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे. तुमच्या गावाचाही इतिहास लिहिण्याची जबाबदारी शासनाने माझ्यावर टाकलेली आहे आणि मी तो लिहिणार आहे. गॅझेटरची जबाबदारी मी लिहिणार आहे. येळूरकरांना शिवाजी महाराजांचा पुतळा उभं करणं हे पिढींच्या पुण्याईचं काम असतं. आज ते तुम्ही केलं. पिढ्यांच्या पुण्याईचं काम असतं, तो नाही उगीच उभा. याप्रसंगी येळ्ळूरचे ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.